ज्ञानेश्वरी अमृत आपुल्या भाषेचे भाग्य दीना कळू दे काय हे आमुचे. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर. योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव. पारायणासाठी उत्तमच, त्यात प्रश्नच नाही. पण मुख्यतः समजून घेण्यासाठी लिहिली, समजावं म्हणून लिहिली, मार्ग स्पष्ट व्हावा म्हणून लिहिली. तर तो मार्ग कोणता आणि कशाचा? तर आपण आपल्या उद्धाराकडे कसं जावं, आपण आनंदाकडे कसं जावं, आहे ह्या परिस्थितीमध्ये समाधान कसं राहावं, समाधानी कसं राहावं, हे सगळं समजावून देण्यासाठी आणि इथल्या बाबतीत विशेषतः कर्तव्याचा आपल्या बोधवण्यासाठी असं हे सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे हा मूलतः अभ्यासाचा विषय आहे, तो तेवढ्यासाठी. म्हणून ज्ञानेश्वरी अभ्यासावी, नसेल तर पारायणात तरी ठेवावी. त्यांचा स्पर्श आहे, दिव्य आहे, काहीतरी परिणाम घडल्याशिवाय राहत नाही. नक्की श्रवणे अर्थे पठण कसंही असो, दुसऱ्यानं वाचलेली आपण ऐकली तरी कानात पडलेल्याचा उपयोग होईल इतकं त्याच्यात शाश्वती असलेली हा ग्रंथ आहे. तर तो एक सांगतो फक्त आपल्याला. आता इथे आपण जे वाचलं त्यामध्ये, आता अर्जुना आणिक काही एक सांगेन मी ऐक, जे विचारे परलोक ओळखिती. एक शब्द जाता जाता वापरलेला आहे. त्यांचं म्हणणं काय की आपलं मूळ काम काय आहे आपण विसरतो आहे. म्हणजे एखादा, काल आपला विषय झाला तसं, एखादा स्टेशनवर उतरावा आणि पाण्याची बाटली भरावी म्हणून जावा आणि तिथल्याच बरं वाटलं सगळं म्हणून आणखीन काय खाण्याची ऑर्डर द्यावी, तिथेच राहावं आणि गाडी निघून जावी. तशी माणसाची अवस्था जीवनात चालू असते. त्याचं मूळ काम काय आहे तर त्यानं जिथे जायचं आहे तिथे कसं जाता येईल हे त्याचं काम आहे. त्यासाठी त्याला गाठवून दिलेलं जे वाहन आहे ते वाहन कशा तऱ्हेनं त्या वाहनात आपल्याला राहायचं आहे हे शिकणं हे त्याचं खरं काम. तर ते ओळखलं तर मनुष्य काय ओळखेल तर विचारे परलोक ओळखेल. इथे परलोक शब्द वापरल्यामुळे आपल्याला हा अभ्यासाचा ग्रंथ एवढ्यासाठी आहे की हे काहीतरी परलोकाचं वगैरे असावं असं वाटतं. तर आता तर काही आपल्या दृष्टीनं आपण तर आकाशात चाललो, तिथे तर कुठं काही दिसत नाही. असं काय पूर्वीच्या लोकांनी मला विश्वास तरी ठेवत होते पाताळात आहे, इथं आहे परलोक वगैरे. तसलं काही नाही, तसलं कधी नव्हतं पण आणि नाही पण. तसं आपल्याला वाटायचं काही कारण नाही. ज्या सप्तलोक वगैरे असतील ते मोठी मंडळी आहेत, ते बघून घेतील. सूक्ष्मातले व्यवहार करणारे मंडळी आहेत, ते त्यांचं काम आहे. आपल्या दृष्टीने परम म्हणजे श्रेष्ठ. तेव्हा श्रेष्ठ स्वरूपाचं लोक म्हणजे जीवन. तर श्रेष्ठ स्वरूपाचं जीवन आपल्याला ओळखता यावं हा ज्ञानेश्वरीचा उद्देश आहे. त्यांचं म्हणणं असं की माऊलीने सुरुवातच यांनी अशी केलेली की अर्जुना आणखी काही एक मी तुला सांगतो. आत्ता आपण जी वाचली की विचाराने आपल्याला श्रेष्ठ जीवनाची ओळख करून घेता येते. आता ज्या अर्थी श्रेष्ठ जीवनाची ओळख करून घ्यावी असं म्हणतात त्या अर्थी कनिष्ठ जीवनात आता आपण असलो पाहिजे इथे नक्कीच. अभ्यास आहे तो एवढ्यासाठीच आहे. नाहीतर काय होईल वाचली झालं मोकळं झालं तसं नाहीये. तो मोकळं होण्यासारखा ग्रंथ नाही, तो तुम्हाला अडकवणारा ग्रंथ आहे. बरोबर, तो तुम्हाला तुमच्या जीवनात येऊन उतरणारा ग्रंथ आहे. त्यामुळे तो बरोबर आपल्या जीवनात येऊन स्पर्श करतो आणि तो सांगतो अरे हो आपण पण इथे होतो. म्हणजे ज्ञानेश्वरीत मनुष्य सापडतोच कुठेतरी. ह्यात जे चाललेलं आहे तर ह्यातला परलोक शब्द आहे तर त्यात मनुष्य सापडतो. अरे श्रेष्ठ जीवन नावाची काहीतरी गोष्ट आहे, मी आत्ता जगतो त्या जीवनाची प्रत काय आहे, ते कसं आहे, मी हेलकाव्याचं जगतो का शांततेचं जगतो हे आपल्याला कळतं. आपलं मन हेलकाव्यामध्ये असतं की शांत असतं हे आपल्याला कळतं. पाणी विहिरीचं आहे की समुद्राचं आहे लगेच कळतं. लाटा येत आहेत का सारख्या, अस्वस्थता आहे का लगेच कळतं. तर तशा तऱ्हेचं आपल्या स्थिती मनाची कशी आहे ती त्यांनी आत्ताचं जीवन आपलं आपलं ओळखावं म्हणून सांगितलं. आता ज्याला हे परम म्हणजे श्रेष्ठ जीवन सापडले आहे त्याचा प्रश्नच नाही. पण त्यांचं म्हणणं की विचाराने हे करता येण्यासारखं आहे तर ते आपण ओळखावं. हे विचाराने ओळखणं शक्य आहे आणि ते ओळखण्यासाठी आणि जगण्यासाठी आपण आलेले आहोत. खरं सांगायचं आपण आलो मुळामध्ये ह्याच्यासाठी की ते मला जगण्याची जी यंत्रणा दिली, ते वाहन दिलं, जो देहाचं वाहन दिलं ते वाहन दिलं. खरं म्हणजे आपली आपल्याला स्वतःशी खरी अगदी स्पष्ट व्यवस्थित जीवनाची कल्पना असणं शक्य आहे. अगदी लवकर सुद्धा लहान मुलांना सुद्धा की मी जो जन्माला आलेला आहे तो कशासाठी आलेला आहे त्याची कल्पना लहान मुलाला सुद्धा असू शकते की माझं काहीतरी काम राहिलं म्हणून मी आलो. एखादा मनुष्य बाहेर गेलेला आत येतो परत, आपण दारात पोचवायला गेलो आणि तो थोडा पुढे गेला मागे वळला परत आला
तर आपण त्याला दारात थांबून विचारतो की नाही की काय राहिलं, काय तर राहिलंच. तो म्हणतो माझी पिशवी राहिली, 2 पिशव्या आणल्या, एक विसरलो जाता जाता म्हणून परत आलो. एक पिशवी राहिली तर त्या माणसाला तिथे आठवण झाल्याबरोबर तो मागे येतो. तसं आपलं बरंच काय काय राहिलं म्हणून आपण किती राहिले अजून, एसीतनं प्रवास करायचा राहिलाय, परदेशात जायचं राहिले, अजून खायचं प्यायचं राहिले, अजून काय इथे राजवाड्यात अजून सुद्धा खायचं राहिलं असेल तर काय सांगतो. नवीन काहीतरी आयटम मिळायला लागले तो सुद्धा खायचं राहिलाय तुला. असं खूप ठिकाणी खूप राहिलेलं आहे. त्याची एकच पिशवी आहे. त्यामुळे दारात चौकशी झाल्याबरोबर आपण म्हणतो थांबा जरा 1 मिनिट आणून देतो, हीच दिली की गेला तो निघून. अशा तऱ्हेनं मुक्त होता येतं व्यवहारामध्ये चटकन, एवढीशी गोष्ट आहे म्हणून. इथं मुक्त होता येत नाही. एक देह दिलाय, एवढा देह आयुष्यभर लागेल, काय 5, 50, 70, 80, 90 काय आपलं आयुष्य असेल ते तेवढा काळ लागेल. म्हणजे त्यांनी गृहीत धरलंय की एवढं याचं काम राहिलेलं असलं पाहिजे. त्याने अकाउंटिंग केलेले बरोबर, त्यांच्याकडे व्यवस्थित अगदी खाते वही व्यवस्थित आहे, कुठेही काही एक पैशाची चूकत नाही. म्हणजे आणि त्याला चालत पण नाही. त्या आठवलं म्हणून यांचं सांगतो, स्वामींचं आपल्या टेंबे स्वामींचं माहिती असेल, पूर्वाश्रमामध्ये ज्या वेळेला गृहस्थाश्रमी होते त्यावेळेला त्यांची इतकी अकाउंटिंग परफेक्ट आहे परमेश्वराचं, तर त्यांना नेहमी दत्तांचे हे होतं, दत्तगुरूंचे आदेश होत किंवा ऐकू येईल, त्यांचं म्हणणं ऐकू येईल, इतकी त्यांच्याकडे सूक्ष्मता आणि साधना होती. तर त्यावेळेला त्यांच्याकडे त्या दत्त मंदिर जे माणगावचा स्थापन केलेलं, तर तिथे त्याला औदुंबराला प्रदक्षिणा, एक बाई प्रदक्षिणा घालत होत्या, तिथे होते. आणि देवासमोर आलेली प्रत्येक गोष्ट ही देवासाठीच वापरली गेली पाहिजे, प्रपंचाला वापरायची नाही. त्यामुळे प्रपंच नेहमी उडगस्तीचा आणि जसा असायचा तसा. तर अशी अवस्था होती. तर त्यांच्याकडे एक भिक्षा मागायला मनुष्य आला. आता हे स्वतः कशा अवस्थेत आपल्याला माहिती आहे, तर यांच्याकडे भिक्षा मागायला तो आला आणि तो म्हणाला मला धाबळी दे. तर धाबळी यांच्याकडे ते म्हणले बा माझ्याकडे तर नाहीये वस्त्र, मी आहे हे नेसूचं वस्त्र, अशी माझी अवस्था आहे, माझ्याकडे काही धाबळी नाही. बरं ठीक आहे, ते नसेल तर 8 आणे द्या. 8 आणे द्या म्हणल्यावर आता ते म्हणले मी देवाच्या समोर पैसा आहे, तो पण तो देवाच्या कामाला लागतो, मी माझा अधिकार नाही त्याच्यावर. म्हणजे तिथे व्यवस्था इतकी, म्हणजे इतकं पाळणारे लोक आहेत, तर त्यांना काय अनुभव आहे ते सांगतो. म्हणजे आपलं काय झालं असेल तर आपल्याला कल्पना नाही, त्याची अंतर कळतं त्यातलं, केवढ्या रेंजमध्ये आपण जन्माला आलो होतो, काय करायचंय. तर ते त्यांनी ते म्हणले व अशी माझी अवस्था आहे. आता त्या बाई ज्या प्रदक्षिणा घालत होत्या त्यांचे शास्त्रीबांच्या बद्दल, त्या काळात शास्त्रीबा म्हणत किंवा स्वामी म्हणत, तर स्वामींच्या बद्दल आदर होता. तर त्यांनी ते ऐकलं संभाषण आणि म्हणल्या की त्यांना 8 आणे हवेत तर मी देऊ का, मी देते म्हणल्या. आता हे काही बोलले नाही, ठीक आहे त्या देत आहेत, त्यांना त्यांचं काम होते त्या माणसाचं, तर बोलले ते दिली. 8 आणे दिल्यावर तो मनुष्य निघून गेला. आणि यांनी स्वप्नामध्ये दृष्टांत करून 8 आणे कोणाच्या नावावर मांडायचे. मला आठवण कशावर झाली, आपण किती व्यवहार कोणाचे काय करतो विचार करत असू का, मला सांगा. किती व्यवहार कसे करतो मनुष्य, होय की नाही. उलटा आणि फ्री कशावर, काय फ्रीवर फ्री मिळेल का काय इथपर्यंत जनता आलेली आपल्याला, अशी अवस्था झाली माणसाची. आणि इथे किती व्यवहार व्यवस्थित आहे की 8 आणे कोणाच्या नावावर मांडायचे. बरं ह्यांना कमाईचं साधन काय, तर कमाई करायची नाही, ज्या विद्या येतात त्याच्यावर पैसा मिळवायचा नाही. पैसा मिळाला असतं तर फार मोठं दिसलं असतं, तिथं आज इमारती दिसल्या असत्या किंवा फार मोठी इस्टेट दिसली असती, तर ती मिळवायची नाही त्याच्यावर काही. त्यामुळे मग फेडणार कुठे, दृष्टांत झाल्यावर पुरा केलं पाहिजे. 8 आण्याचा प्रश्न नाही आहे, ते मांडले राहणार तसेच तसे राहणार. आपल्याकडे जसं ते बँकिंगमध्ये असतं, खात्यात जरी 1 रुपया शिल्लक राहिला असला तरी 1 रुपया ते खातं दाखवत राहतं. 5 वर्ष होते, तो मनुष्य गाव सोडून जाते, पण नावावर 1 रुपया तो तसा असतो. अगदी बँक तोटा सहन करेल, पण तिथे 1 रुपया शिल्लक असेल, तो विचारायला आला तर ते हो तुमच्या नावावर 1 रुपया शिल्लक आहे. तशी अवस्था आहे ही सगळी. 8 आणे शिल्लक ना कोणाच्या नावावर मांडणार. शेवटी भिक्षेला बाहेर पडून पैन मागून भिक्षा करून फेडली. 8 आणे ते फेडली. दत्तगुरूंच्या ठेवल्यानंतर सुटका, त्या हिशोबातून तोपर्यंत सुटका नाही. इतकं जिथे व्यवस्थित व्यवहार आहे तिथे उच्चतर जीवन म्हणजे काय, याची ओळख करून घेणं म्हणजे काय, याची कल्पना आपल्याला इतकं सूक्ष्म काम चालू आहे. त्यांचं म्हणणं असं की आपल्याला जे दिलेलं आहे ते मूळ काम, हे सगळे अकाउंट्स नील करण्यासाठी आपण आलेले असायला हवे. आपली सर्व खाती मुक्त मोकळी करण्यासाठी आलेले आहोत. इथे लिहिले ना मगाशी आपण वाचली विनवण्याची वाणी, मी मुद्दाम त्यासाठीच होती, ती याच्याशी सगळी निगडीत आहे. त्यात सगळा अर्थ येऊन गेलेला आहे. आपल्याला म्हणायचं आहे, जे काय सांगायचं त्याच्याविषयी आलेलं आहे, आपण त्याच्यावर विचार केलाच असेल. तर ते आपली सर्व प्रारब्धाचं खातं पुरं करण्यासाठी आलो आणि म्हणूनच घेते आणि देते जमतात. आपल्याला अनुभव आला असेल बरोबर. जर आपल्याला त्रास व्हायचा असेल, आपला राहिला असेल दिलेला, तर बरोबर शेजारी येतो, बॉस पोस्ट होतो बरोबर, तुमच्या ब्रँचला येतो किंवा घरात माणूस येतो बरोबर, तो चालून येतो आणि त्रासही देतो, कदाचित तुम्हाला आनंद उत्साह देऊन जातो.
एखादी गोष्ट देऊन पडून जातो, कारण त्याचा देण्याचा व्यवहार राहिलाय, कोणाचा घेण्याचा राहिलाय. तो कशासाठी आलाय, त्याचं जे राहिले त्याच्यासाठी आलाय. तसं ते त्याचं पुरं केल्याशिवाय आपल्याला सुटका नाही. ते पुरं करावं, मोकळा. तोपर्यंत मोकळं होता येत नाही. ते मोकळं होण्यासाठी देह दिला. तो मी मला उपभोगाचं साधन समजलं, इथं घोटाळा असेल. ते मूळ ज्ञानेश्वरींचं अडचण आहे ती तिथून आहे. आणि म्हणून तरी म्हणलंय की चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही, हे असे जाणे तया नाही व्यामोह दुःख. मग अशा आपण वृद्धत्वाचं पाहिलं. वृद्धत्वामध्ये सर्वात मोठी भीती मृत्यूची असते. काय होते कोणास ठाऊक. जरा जरी काहीतरी अस्वस्थता वाटली तरी एकदम आरडाओरडा करणारे लोक पण आहेत. एकदम घाबरून सोडत असतं. काय काही झालेलं नसतं. घरातली माणसं वाटत काय नाही. डॉक्टरला फोन केला तरी सांगतात असंच होते का, ठीक नाही, ही गोळी घ्यायला सांग. याच्यापेक्षा काही किंमत येत नाही त्या गोष्टीला. आणि खरोखरच काय होत नाही ना, पण काळजी लागली असते त्याची की काय होते काय होते. उगाच चार माणसाला आदळून सोडत काय कारण नाही. शरीरांतरे होती जाती पाही, हे केलं तर दुसरं मिळणार आहे. तुम्ही जर नाही पुरं केलेलं असेल तर हे मिळणार आहे. तर त्यामुळे त्या मृत्यूची काळजी करण्यापेक्षा परत यावं लागणार नाही याची काळजी केलेली अधिक चांगली. मृत्यूची काळजी करण्यापेक्षा जर काही काम राहिलं असेल तर ते केलेलं बरं. आपल्याला प्रपंचाचं काम राहिले असं नव्हे, कोणाचं तर काहीतरी राहिलेलं आहे. काही नसेल तर कळत नसेल तर नाम तरी घ्यावं. ते तरी काम नक्कीच राहिलेलं आहे, नाही तर उतरलोच असतो. काही नसेल तर हे तरी काम शिल्लक आहे, काय आमचं काम आहे. आपल्याकडे पूर्वी याच्यामध्ये जसं काही कामं शिल्लकच असते, काय पेंडिंग काम आपल्या ऑफिसमध्ये असतात. काही नेचरची कामं आहेत ती काय पेंडिंग असतात. पूर्वी लेजर असायची त्यावेळेस नाही काय, हेडिंग बिडिंग लिहित बसा, कारण ते न संपणारे काम आहे कधी पण. तशा तऱ्हेची कामं माणसाला आहेतच. काही नसेल तर नाम घेण्याचं काम आहे, जाऊ दे. आपल्याला ते तरी काम निदान करण्यासारखं आहे ना, कारण ते तरी पेंडिंग राहिले म्हणून अजून आहे. नाहीतर काय मुक्त व्हायला हरकत नाही. मुक्त म्हणजे मृत्यू नव्हे बरं का. तर मुक्त म्हणजे मृत्यू नाही, पण मुक्त म्हणजे मुक्त स्थिती, एवढं आपल्याला माहिती आहे आनंदाची. तर त्या स्थितीपर्यंत आलो नाही, अजूनही ज्या अर्थी चित्त खालीवर होतं त्या अर्थी अजून कोणीतरी देणारा येणारा राहिला, मला तो का राहिला हे ओळखून काढता यावं. तो समोर येतो आणि आपलं काम करून जातो. यासाठी जे विचारे परलोक, तो श्रेष्ठ जीवन कोणता आहे ते शोधून काढण्यासाठी देहाचा उपयोग करता आला तर करावा. पण देहाचा उपयोग करता येतच नाही. कारण इथं झाले असं की देह कशासाठी दिला इथपासूनच सुरुवात आहे. मुळात देह अनेक देण्याची तर ती काय फाटेपर्यंत किंवा काय मळेपर्यंत ते झाले, एकदा हे झालं की टाकून दुसरं घेतो. तर तशी यंत्रणा देहाच्या बाबतीत आहे हे ते सांगतात सारखं. तर आपल्याला त्याच्या जाण्या येण्याची काळजी करायचं कारण नाही. मला मुळामध्ये मुक्त होण्यासाठी जे मी आलेलो आहे त्याचं होईल काय हा प्रश्न आहे. आणि ते व्हायला काय मार्ग आहे आणि अडचण काय आहे ती ओळखावी यासाठी संबंध पॅरेग्राफ मगाचा जो सांगितला आहे तो तेवढ्यासाठी आहे. हे कळत नाही याचं कारण काय. शरीरांतरे होती जाती पाही, ऐसे जाणे तया नाही व्यामोदक. पण हे होत नाही तसं. येथ निर्णावया हे जे कारण, जे इंद्रियाधीनपण तीही आकडी जे अंतःकरण म्हणून भ्रमे. मनुष्य का भ्रमला तर त्याचं कारण असं की इंद्रियाधीन झाला म्हणून भ्रमला. तो अधीन झाला म्हणून भ्रमला. हे मला कशासाठी दिलं आहे हे जर त्याला कळेल तर भ्रमणार नाही. प्रत्येक गोष्ट देह एकूणच मुद्दल सगळं मिळून दे, प्रत्येक कशासाठी दिलं हे जर लक्षात आलं तर हे भ्रमायचं काही कारण नाही. पण जी गोष्ट मुळात मुक्तीसाठी दिली तीच गोष्ट बद्धतेला कारणीभूत होते. हे आजचं खरी अडचण आहे. जी गोष्ट मुक्ततेसाठी दिली, का समजा एखाद्याचे देणं राहिले तर कष्ट करून त्यांनी जसे भिक्षा मागून दिले असतील, पण भिक्षा मागून ते पैसे दिल्यावर अकाउंट बिल दाखवायला लागला. दत्तगुरूंचं काही म्हणणं नाही, परमेश्वराचं काही म्हणणं नाही. आनंदाप्रिय आनंद आहे का, तर ते देणं राहिलं ते दिलं म्हणून झालं. मग आता तसं मी कष्ट करून माझं काम करावं म्हणजे माझं काम झालं अशी यंत्रणा आहे. परलोक या अर्थाने उत्ततर जीवन हे मला इथे आहे, इथे जगता येणं आनंदाने शक्य आहे. हे सगळे त्याचे पुरावेच आहेत संत. म्हणजे आनंदाने आहे तिथे काहीही परिस्थितीशी संबंध नाही. यांच्या परिस्थिती फार वेगवेगळ्या आहेत. एक व्हाईस चान्सलर आहेत आणि एक शाळेत गेलेले नाहीत अशी अवस्था आहे. तरी सुद्धा ते दोघेही तितक्याच आनंदामध्ये आहेत. हा जो आनंदाची स्थिती आहे त्याला ते परलोक म्हणलेला आहे. तर तो आपल्या जीवनातली श्रेष्ठ उच्च स्थिती जीवनाची ती कळून घेण्यासाठी देह दिला. कारण हा देह मिळाला म्हणून आता पुढचा विचार आणि अंमल. आज समजा एक कल्पना कसं आधी की एक देवदर्शनाने मनुष्य मुक्त होणार. एक साधी म्हणजे अगदी मोठ्या कठीण कल्पना नको करा, सोपी कल्पना करा की रोज देवाला जाणार आणि मनुष्य समजा ह्या सगळ्या शरीराच्या ह्याच्यातून मुक्त होणार, समजा अडचणीतून मुक्त होणार, ज्याचे काय देणं घेणं राहिले त्यातून. तर त्याला जायला देवाला जायला शरीर नको का, त्याला देवाला जायचं म्हणजे पाय चालणारे नकोत का, त्याचे देव कुठला ते ओळखायला नको का, देऊळ पत्ता माहिती असायला नको का, तो लक्षात राहायला नको का, किती गोष्टी आहेत. हे सगळं जेव्हा होईल तेव्हा तो देवाला जाईल की नाही. म्हणजे आपल्याला वाटतं की एवढीशी गोष्ट आहे काय देवाला जाऊन आलो, आपण देवाला जाऊन येण्यासाठी हे शरीराची संबंध यंत्रणेतले किती घटक कारणीभूत झाले तेव्हा देवाला जाऊन आला.
नाही तर देवाला गेलेला मनुष्य देवाला जाईल असं सांगता येत नाही की मी त्याला जर भाजी बरी दिसली तर ती घेऊन तिथंच कोणतरी गप्पा मारायला भेटलं तर गप्पा मारून परत येईल आणि घरी आल्यावर चपला काढताना लक्षात येतं ओ होणार नाही होऊ शकेल होऊ शकेल किंवा निदान जसं व्हायला पाहिजे तसं तरी होणार नाही एवढं नक्की. देवदर्शनामध्ये जे अभिप्रेत आहे ते त्याच्याकडून होईलच असं सांगता येत नाही. त्याच्याबरोबर नवीन एक दुःख बरोबर घेऊन येईल. कारण देवदर्शनाला नुसता जाणार नाही. देवदर्शनाला जाईल हे सांगितलं असं भाजी घेऊन येईल. ती चुकीची आणली तर घरी त्रास आहे ती गोष्ट वेगळी आहे, त्याबद्दल मी काही बोलत नाही. पण समजा तिथे जर कोणी आता आपलं काम मूळ काय देवदर्शनाचं काम, तर देवाला गेला, देवाला नमस्कार केला आणि प्रदक्षिणा घातली, काय ती साष्टांग नमस्कार घातला. परत एक छोटी सोपी कृती की जी देहाच्या साह्याने मी करतो ती करण्या इतपत पाय चालतात, ती करण्या इतपत देवाची माहिती मला आहे, मंदिराची माहिती आहे, देव ओळखतो आहे, प्रदक्षिणा म्हणजे डावीकडून उजवीकडून कळतं आहे, एवढं सगळं आकलन मला आहे म्हणून हे सगळं मी करून आलो. पण तिथे बाहेर बसून कट्ट्यावर समजा एखाद्या कोणाच्या तरी सुखदुःखाच्या गप्पा काढल्या तर कदाचित 5 मिनिटात मिळवलेलं 5 मिनिटं नाही एका क्षणात वाया जाईल एका मिनिटात आणि दुसरं 20 मिनिटाचं अंगाशी इलेणी घेऊन ते असं असं म्हणत होते, त्यांना तसं वागवतात, तुला कळलं का घरामध्ये, ते तिकडे तुला कळलं का, मला ते आत्ताच भेटले होते, सगळं सांगत होते, अरे अरे असं व्हायला नको. खरंच आपण देवाला गेलो होतो, खरं सांगायचं आपण काय काम आहे देवाला गेलो नाही तर असं कर्म होत नाही. कर्मामध्ये गडबड आहे सगळी. कारण होतं काय, कर्म करायला मनुष्य देवाला म्हणून जातो पण तो आराशीत अडकेल, तो बागेत अडकेल, तो तिथली लाइटिंग मध्ये अडकेल. काय कधी इंद्रिय आहेत सगळी, गुळ इंद्रियांचं काय इथे काम होतं. डोळ्याने मला मार्ग दाखवावा, मी देवाला जावं, पाहावं, नमस्कार करावा, भेटल्याचा आनंद व्हावा, मी शिल्लक नाही असं वाटावं. शेवटी लिहितात ना आता दत्तगुरूंच्या आरतीमध्ये, शेवटी आपण नाही का की विसरलं माझं वगैरे सगळं आपण दत्त दत्त असे लागले जाणं हरपले मन. इथे तर किती चिंता आहे बाहेरच्या चपलेपासून सगळ्या, होय की नाही, किती चिंता मनामध्ये. हरपले मन कुठून आणायचं आपले, ते म्हणत तर की सगळं आपल्या डोक्यात बाहेरच आहे अजूनही, होय की नाही. ते अमके रोज येतात ते आलेले दिसले नाहीत हे सुद्धा काय त्या दत्ताकडे काय त्या परमेश्वरामाने करावं, काय करावं, रोज संध्याकाळी ते तिथे असतात, आज दिसले नाही दिसले तर ते आले नसतील. आधी मुळात ते मला दिसलेच का हा प्रश्न कर म्हणे. इंद्रिया अधीनपणा हा जो आहे ना हे वाटतं एवढं तसं प्रकरण साधं नाहीये. एवढी मोठी मोठी माणसं एवढे ग्रंथ लिहून बसली, त्याचा अर्थ काहीतरी त्यामध्ये तथ्यांश असला पाहिजे आणि तो आपल्याला बोलणारा असला पाहिजे, विचार करायला लावणारा असला पाहिजे. म्हणून त्यांनी एवढे चॅप्टर त्याच्यावर घातले. त्याचं कारणच आहे की मनुष्य एक काम करायला जाईल तर एक सोडून येईल आणि 2 गोष्टी अडकून येईल परत. तर ते दिसले नाहीत. आता का दिसले नाही तर चौकशी केली पाहिजे. मग घरी आल्यावर फोन करा तुमच्या की आज तुम्ही दिसला नाही. आता ते नाही दिसले, आपण बघायला काय गेलो होतो, आपण देवाला बघायला गेलो होतो की नाही, ते दिसले नाही त्याचं काही कारण, त्याला बघायला गेलो होतो कारण नाही. त्यांना बघायला जायचं असेल तर सरळ घरातनं जावं, त्यांच्या घरी निवांत गप्पा माराव्या, बसावं, बघावं, काय असेल ते भेटावं, खुशाली खुशाली विचारावे, यावं. पण तसं होत नाही. हे एक काम करेल असं नाही, दुसरी 2-4 इंद्रिय त्याच्याबरोबर काम करतील, त्यांची आठवण देतील, ते दिसले नाहीत हे आणून देतील. हे सगळं कोण करतो उद्योग हा, की जी गोष्ट माझ्या उपयोगाची म्हणून मला दिलेली आहे, देव मला उपयोगाचा म्हणून दिला ना, तर त्याचा उपयोग. आता एक उदाहरणादाखल आपण फक्त देवदर्शन घेतलं मला तसं म्हणायचं नाही. संबंध आयुष्य आहे, एक काय म्हणतो 1000 संबंध आहेत माणसाचे, 1000 प्रकारचे व्यवहार आहेत. प्रत्येक व्यवहारामध्ये ही अडचण आहे. प्रत्येक व्यवहारात असा व्यवहार केला आणि आला असं काही सरळ होत नाही. ते करता करता तो जे जे करेल त्यातलं काय त्याला अडकवायला कारणीभूत होईल सांगता येत नाही. कारण असा थेट सरळ व्यवहार करायची इंद्रियांना सवय नाही. ती जर देवाला गेली तर ऐकू यायचं बंद होत नाही. त्यामुळे जाताना काहीतरी कानावर पडतं. मग ती मिरवणूक असेल, कोणीतरी पुकारलेलं असेल, कोणीतरी काहीतरी असेल, दोघं एकमेकांच्यात बोलत असतील. एक उदाहरण घेतले म्हणून हे चालवतं फक्त. तर असं संबंध आयुष्यभर जे गोष्ट उपयोगाची कारण म्हणून दिली, म्हणजे ही सगळा देह कशासाठी आपल्याला दिला, त्याच्याबरोबर त्याची सगळी इंद्रिय आली, ते त्याचे भाग. तेव्हा देह मुळात दिला तो माझं काम पुरं करावं म्हणून दिला, तो दिला त्याचे शाखा म्हणजे त्याची इंद्रिय ही आपल्याला दिली, ती त्या मार्गाने पुरं होईल म्हणून दिली. माझ्या काही हाताला देव दिसत नाही, माझ्या डोळ्यांना दिसतो म्हणून मला देव डोळे दिले. म्हणजे मला इंद्रिय कशासाठी दिलं, ते मला त्याचं दर्शन व्हावं म्हणून दिलं. मग दर्शनात जर माझं काम आहे तर दर्शन झाल्यावर माझं काम संपतं का. पण तसं होत नाही. मनुष्य जपाला एकत्र आला तरी सुद्धा सगळ्या चौकशा केल्याशिवाय परत जातो का. जपाला म्हणून एकत्र आलेलं आहे, पण त्यांच्या मुलाचं कसं आहे, याचं कसं आहे, ते भेटले का, ते भेटले का, सून नीट वागते का वगैरे, जे काय त्याचं असेल त्याचं ओके, अलीकडे ज्यात फरक पडला का, काय जे असेल ते सगळं संबंधित असो नसो सगळं. मग हे जर तो एका ह्या छोट्या कृतीमध्ये करणार असेल तर सगळं आयुष्यात त्या इंद्रियांच्या साह्याने केवढा गोंधळ तो निर्माण करत असेल.
आपण जपाला बसलो होतो आणि तिथे एखादं ते वाजलं तरी सुद्धा आपल्याला असं वाटतं की कोणाचं वाजलं असेल, काय असेल असं वाटतं क्षणभर. हे कोणाचं काय झालं असेल, कोणाचा फोन आला असेल. घरात जपाला बसले, बाहेर रिंग वाजते, कोणीतरी असतं, पण तरी सुद्धा आपल्याला असं वाटतं की या वेळेला फोन म्हणजे काय कारण आपण आणि राम. खरं म्हणजे आपलं आता मनोमार्गे काम चाललेलं आहे, देवदर्शन सुद्धा नाही, मी म्हणतो साधं काम चाललेलं आहे, मनोमार्गे काम आहे, मी आहे आणि राम आहे. तर पदोपदी राघव स्मरण करा, छान. तर आपण ते आता करत बसलेले आहोत. तर अशा वेळेला समजा जर आपण अगदी पहाटे उठून, म्हणजे आम्हाला काही तो सांगायचा अधिकार नाही, कधीतरी उठणारी मंडळी जे नेहमी बसतात त्यांना समजा असे पहाटे उठून वगैरे बसलेले आहेत आणि 6-6:30 वाजले किंवा असं काय झालंय 5:30 वाजलेत वगैरे आणि रिंग वाजली, तर क्षणभर असं वाटतं की यावेळेला रिंग कोण असेल फोन करणार. किंवा समजा बाहेर कोणी उचलतं कोणीतरी, कारण ती काय आपली जबाबदारी नसतीच अनेकदा, तर ते आपलीच आहे असं वाटतं, तर ते कोणीतरी उचलल्यानंतर तो त्याच्याशी बोलतो, तरी सुद्धा आता म्हणजे संदर्भाने काहीतरी लागतं हिच्या घरचा, बहुतेक तिकडची किंवा बहुतेक यांच्या भावाचा वगैरे वगैरे. कारण संभाषण साधारण तिकडचं असलं पाहिजे. विद्यार्थी अशा भाषेत हे विषय निघाले म्हणजे हेच ते राघवाने काय करावं. बरोबरी कुठल्या बरोबरी पुन्हा केव्हा तो त्याला भाऊ फोन ती माणसं सोडणार तेव्हा तो रागवतो, म्हणजे राघव बसले निवांत. देवळात राहणं आणि शांत राहणं, काही न बोलणं का पसंत करत असतील ते आपल्या लक्षात येतं. कारण तेच सगळ्यात सोपं आहे आपल्या बाबतीत करणं त्यांना. तर असं आता एक इंद्रियाचं काम आहे, मन सगळ्यात मनःष्ठानी आहे, तर त्याच्यातले 6वं आहे ना ते मनाचं आहे. मग त्या पातळीवर आपण जप करतो की नाही, मग त्या पातळीवर या माणसाच्या त्या रिंगचा काय संबंध खरं म्हणजे. पण माझं इंद्रिय मला तिथे घेऊन जातं, मन घेऊन जातं तिथे. आणि ती कसली रिंग असेल, कोणाची असेल, कशाबद्दल असेल, तो काय बोलत असेल, तो बरोबर बोलतोय का, तो माहिती नीट सांगत असेल का, हा काय बोलतोय ते बरोबर आहे का, सगळी आधी आपल्या इकडे 5 मिनिटं तरी त्याची मनामध्ये सुरू राहिली. आता हे काम ज्याने मला मोकळं करायचं काम इकडे मनाचं चालू आहे जपाच्या मार्गाने, नामाच्या मार्गाने, त्यांनीच मला बद्ध करायचं काम सुरू केलेलं आहे आता सध्या. कारण आता माझ्या डोक्यात चिंता सुरू झाली. कट्टी जर काहीतरी विषय गंभीर वाटला तर पुन्हा प्रश्न येतो, आपण आता असं करूया, काय झाले ते एकदा बघूया सर. जो जपाला बसलेला आहे त्याला काय झाले हे बघूया म्हणून उठून तो राघव वगैरे सगळं राहिलं तिथे, ते कोण दत्तगुरु स्वामी कोण असतील ते तिथेच, आणि ते जाऊन काय काय झाले ते एकदा सगळं समजून घ्या. मला सांगा, त्या ज्या देहाने मला जी इंद्रिय दिली होती ती सगळ्यातल्या कोणत्याही इंद्रियाचं काम आता नाही खरं म्हणजे, पण मी इंद्रियाधीन असल्यामुळं मला काम लागलं. इथे जे म्हटलेलं आहे, आपण अगदी बारीक हे शब्द सगळे बघायला हरकत नाही. येथ नेणावया हेची कारण जे इंद्रियाधीनपण तीही आकळी जे अंतःकरण म्हणून भ्रमे. आता मला सांगा, जपाला बसलेला मनुष्य या क्षणी भ्रमलेलाच आहे की नाही मला सांगा. जपाला बसला आहे, परमेश्वराचं ध्यान आहे, आनंदाने तो जप करतोय, हे खरं त्याची स्थिती आहे. ती सोडून त्यांचं काय झालं असेल, ते कसं चुकलं असेल, बरोबर असेल, काहीतरी चुकीचं सांगून बसले तो उगाच आपल्यावर जबाबदारी येईल की काय असं वाटून का होईना पण मनुष्य जाणार आणि पुढचा अर्धा तासाने पुन्हा जागेवर येतो का 1 तासाने येतो कोण आठव, काही सांगता येत नाही. हे काय होतं, उरलेली इंद्रिय सगळी काम करायला लागतात, मग सगळी स्टोरी, मग आपले मेंदू, मग ते सगळं काम लागतंच, कारण ते कोणाचं काय आहे वगैरे सगळं रेकॉर्ड असतं आपल्याकडे त्याचं. मग त्यामुळे ते सगळं काम पुढचं लागतं. हे काम ज्या देहाच्या साह्याने मला, म्हणजे त्यातल्या एका इंद्रियाच्या साह्याने मी जपात होतो, त्यातून खेचून मला दुसरीकडे नेण्याचं काम तेच करतंय. म्हणजे जे माझ्या उपयोगाची वस्तू ती माझ्या उपद्रवाची वस्तू आहे. मूळ काम करायला मला जी उपयोगाला दिली, मला जसं देवाकडे जायलासाठी पाहिजे, करावया पूजा मन ओळखे देवराजा वगैरे जसं आहे तसं त्यांनी ते ओळखण्यासाठी मन दिलं. हे प्रत्येक इंद्रिय एका विशिष्ट कामासाठी दिलेलं आहे. ही सगळी जी माझे काठोडं घेऊन आलेलो आहे ते हलकं करण्यासाठी ते दिलेलं आहे, त्यात भर घालण्यासाठी नाही. पण हे हलकं करायचं काम करणाऱ्यांना ही अडचण आहे. जो जपालाच बसलेला आहे त्याचा प्रश्नच भेटला हो की नाही. मी आता म्हटलं हे उदाहरण कोणाला लागू, बसला त्याला हो, पण तो बसलाच नाही, त्याचा प्रश्नच नाही. तोच स्वतः जाऊन पळत जाऊन तो फोन उचलणार आणि सुरू करणार म्हटल्यानंतर काय आणखीन कोण त्याच्या आहे त्याच्यापेक्षा गोंधळ वाढेल. म्हणजे कसं काम चालू आहे बघा, की जे काम आपल्याला जे साधन दिलेलं आहे ते साधन मला मुक्त करायला उपयोगी पडण्याऐवजी बद्ध करायला कारणीभूत झालं. कारण सकाळी सुरू झालेला विषय डोक्यातनं संध्याकाळ झाली तरी जात नाही पुढे. जो कशाने तरी निर्माण झालेला असतो त्या पुढे त्या फोनमुळे कशा तरी एखाद्या 2 वाक्यामुळे निर्माण झालेला विषय मला संध्याकाळपर्यंत पोहोचतो. आणि याचं
कारण असं की मूळ आपलं काम ते पूर्ण करायला दिलेला देह, त्याला दिलेल्या शाखा किंवा फांद्या म्हणजे आपल्याला दिलेली इंद्रिय, उदाहरणार्थ काय डोळे असतील, कान असतील, काय असेल, पाय असतील, काय असेल, ते इंद्रिय दिली ते काम पुरं करायला. ती काम कसं करणार? शेवटी समजा एखाद्याला एक आता मगाशी म्हटलं तसे त्याची पिशवी तिथे राहिली, त्यामुळे तो परत आला, पायाने परत आला ना, हाताने पिशवी घेऊन गेला ना, म्हणजे ह्या इंद्रियांच्या साहाय्याने त्याने ते काम पुरं केलं. समजा आपण म्हणतो एखाद्याची आता खाण्याची वासना, एखादी वस्तू खायची राहील तर त्याला तोंड लागेल, रसना, जीभ लागेल, हे सगळं लागेल. त्या वस्तूने ते खाईल तेव्हा तो शांत होईल की त्याच्या डोक्यात तो विषय गेला की बाबा हे आपल्याला वस्तू खायची होती, ती खाल्ली, आता ती डोक्यात राहिली नाही, म्हणजे काम पुरं झालं. तसं आपलं जन्माला येताना काय काय काम राहिलं होतं ते पुरं करायला ही इंद्रिय दिली. त्या इंद्रियांना काहीतरी विषय आहे पुढे त्यांचा. डोळ्यांना काय पाहण्याची वस्तू आहे, कानाला ऐकण्याचा विषय आहे, असं प्रत्येकाचं आहे. तर हे काम करताना ते अडकवायचं काम करतात हे म्हटलंय. आपण इथं पुढचं जर पोव्या पाहिल्या तर आपल्या लक्षात येतील. इंद्रिये विषय सेविती तेथ हर्ष शोकोपजविती. आपल्याला हवा असलेला फोन आला तर राघव तत्काळ तिथे, नको असलेला तिकडचा आला असला तर आधी तोच काय ते बोलू दे, मग बघू त्यांचं एकदा काय ते होऊ दे, मग नाहीला झालं तर पडू त्याच्यात, असं वाटतं. पण जर समजा अगदी आपण वाट बघतोय असं कोणाचा फोन असला तर परमेश्वरा एवढं झालं की लगेच हजर आहेच असं म्हणून मनुष्य उठून तिकडे जाईल, होय की नाही. जपाला बसला त्याचं सांगतोय, म्हणजे जो मुळात सोडवायला बसला आहे त्याची ही अडकण्याची स्थिती आहे. जो सोडवायला बसला नाही त्याचं काय होईल आपण पाहिजे. तर असं प्रत्येक ठिकाणी त्यांचा विषय त्यांना दिलेला आहे. त्या मार्गाने मी मुक्त होणार. समजा ते खाणं आहे तर त्या खाण्याच्या मार्गाने मी मुक्त होणार. मी येणार, पायाने येणार, पिशवी घेणार, जाणार आणि मी माझ्या अडकलेल्या विषयातून मुक्त झालो. आता माझं यांच्या घरामध्ये काही नाही, कारण का पिशवी होती ती चुकून राहिली, ती मी घेऊन निघालो, आता माझं काम संपलं. किंवा ह्याही माणसाच्या दृष्टीने त्याचं काम संपलं, तो गेला निघून. आता असं झालेलं आहे. तसं माझं जीवनामध्ये व्हावं, आता माझं काही करायचं राहिलं नाही असं खरोखर मनापासून वाटतं का? इथं प्रश्न आहे. आता खरोखरच काही करायचं नाही. आता तुम्ही म्हणाल तरुणपणे असं कसं वाटेल, लहानपणी असं कसं वाटेल. हा लहानपण तरुणपणाचा प्रश्न नाही. ह्या गोष्टी वापरतोय त्या बरोबर वापरतोय त्या मला वाढवीत नेत आहेत काम का मोकळं करत आणतायत, हे प्रश्न लहानपणापासूनच आहे. कारण ह्यातली प्रत्येक गोष्ट मला अडकायला कारणीभूत होते का माझी ती विषय पूर्ण होतोय, तो विषय पूर्ण होतोय हे आपल्याला ठरवता येईल. त्यात वाढत जात असेल तर ते लहानपणापासूनच वाढलेलं असतं. आपल्यावर संस्कार होतात मुलांच्यावर म्हणतो आपण, पण ते संस्कार कोण देतं? ते मोठ्यांचेच असतात ना. ते घेणारे कोण असतात? लहान असतात. तेव्हापासूनच सुरू झालेलं असतं ते. म्हणजे हे जी इंद्रिय आहेत ती त्यांच्या विषयाकडे जाण्याचं जो त्यांचं काम आहे त्या कामाला फक्त आपलं स्वतःच्या मुक्ततेसाठी लागणारं काम करणं एवढंच काम आहे. त्याच्या पुढचं काम नाही त्यांचं. ही कोणी काही स्पष्ट केलेलं नाही आहे कुठे. आणि म्हणून अडचण येते. म्हणून अगदी म्हातारपणी सुद्धा माणसाला असं वाटतं एवढं राहिले, अमकी यात्रा राहिली. चांगल्यातल्यांचं सांगतो, अमक्या यात्रेला जायला काय ती 3 नामं काय किती असतात काय माहिती नाही, आपल्याला त्यातले विशेष तज्ञ नाही आपण त्यातनं. पण 3 झाली पण एक व्हायचं आहे असं वाटतं, होय की नाही. म्हणजे 3 झाली त्याचा काय उपयोग झाला आपल्या लक्षात आलं असेल. काय असेल ज्याच्यासाठी मी गेलो होतो ते कदाचित काम एका धामात सुद्धा होण्यासारखं असेल, पण 3 झाली पण 4थं राहिले असं त्याला त्या अंथरुणावर पडून सुद्धा वाटत राहतं. तेवढं एक झालं असतं तर बरं झालं असतं. अहो ते 3 सुद्धा मुक्त करायला पूर्ण समर्थ आहेत की हो, नाही का. त्यातलं एक समर्थ नाही का कोण जे असतील दामवाले मंडळी जे असतील, कोणी पवित्र स्थान असेल तर ते पवित्र स्थान त्याला मुक्त करायला कमी का आहे एखाद्या. आपल्या घरातले देव आपल्याला मुक्त करायला समर्थ आहेत, बाहेरचे तर सोडाच. घरातले देव मुक्त करायला समर्थ आहेत. समोर असलेले महाराजांचा फोटो तुम्हाला मुक्त करायला समर्थ आहे, राम समर्थ आहे, घरामध्ये बसलेलं समर्थ आहे, कुठेही जायची गरज नाही असं आहे. तरी सुद्धा असं वाटत राहतं की तेवढं झालं असतं तर बरं झालं असतं. हे ते बद्धपण ते निर्माण कोणी केलं? 3 ठिकाणी हिंडून आल्यावर 4थं राहिलं याच्यासाठी निर्माण केलं. मग त्यापेक्षा 3 हिंडून असतं तर बरं झालं असतं असं म्हणायची आपल्याकडनं 4 झालं. त्यापेक्षा काय विचार करायचं कारण नाही त्याचं. म्हणजे कारण मुक्त होण्याशी संबंध आहे, 4 ठिकाणी जाऊन येण्याशी नाही. मग तशी आपली प्रेक्षणीय स्थळ नाही का पाहायची राहिलेली असतात. इतकी वर्ष सगळीकडे गेलो पण ते कुलू म्हणाले की आपलं झालं नाही बाबा असं वाटत राहतच कुठेतरी. तेवढंही बघायचं राहिलं म्हणजे या बाजूची यादी ती त्या बाजूची यादी, याच्यापेक्षा फार मोठा फरक नाही राहिला. अडकला तो अडकलाच, यादी राहिली ती राहिलीच आहे. तेव्हा माझं काही राहिलं नाही अशा अर्थाने जर वाटलं मोकळा जर झाला तर झालं. आता काम तर करत राहील पण असं काम करत राहील की ज्यांनी बद्ध होणार नाही. म्हणजे महाराजांच्या भाषेमध्ये की हाताला तेल लावले आणि घरी काढले असं काम. काम तर करायला पाहिजे. मनुष्य शेवटच्या मानतापर्यंत काम करायला पाहिजे. त्यांनी माझं कर्तव्य किंवा काय जे त्याला शक्य असेल ते. नाम हे सुद्धा आपल्या दृष्टीने कामच आहे. आपण एवढं अगदी भावपूर्ण नाम घेणारे वगैरे नाही, हो की नाही. आपण एक काम म्हणून करतो. महाराजांनी सांगितलं चांगलं आहे म्हणून आपण केलं एवढं चालेल. पण ते सुद्धा काम शेवटच्या क्षणापर्यंत न बांधलेलं असं. म्हणजे
दोन्ही अर्थाने महाराजांनी म्हटलेलं आपल्या लक्षात असेल तर म्हणजे अगदी चांगलं सावधानपणे हे वाक्य महाराजांचं उच्चारायचं आहे की पैसे द्यायचे राहिले तरी सुद्धा त्यावेळेला रात्री झोप लागली नाही असं होता कामा नये असं म्हणायचं. द्यावे हे उत्तमच आहे, महाराज काही बुडवा म्हणतात काय अर्थ म्हणून म्हटलं अत्यंत सावधानपणे त्यांचं उदाहरण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांचं असं म्हणणं की द्यायचे तर द्यावेत, कोणाचे बुडवू नयेतच, यायचे राहिले तरी झोप लागली नाही हे बरोबर नाही, आणि द्यायचे राहिले तरी झोप लागली नाही हे बरोबर नाही. मी मुक्त नाही झालो त्यातून असं झालं. आता रात्री 12 वाजता त्या माणसाचे पैसे द्यायचे राहायचे तुमच्या लक्षात आलं, आज संध्याकाळी मी त्याला देतो म्हटलं होतं पण देता आले नाही, झालं विसरलं, समजा काय चुकलं असेल ते झालं असेल. आता रात्री 12 वाजता त्याचं काय करणार? आपल्याकडे पैसे आहेत, तो घरी आहे, जाऊ शकतो, पण ही वेळ नाही द्यायची. मग आता मला शांतपणे म्हणजे मुक्त होता आलं पाहिजे की नाही या विषयातून. असे विषय आहेत की त्यातून मुक्त नाही होत आहेत, ते डोक्यात राहतात. मग गोळ्या कशासाठी? त्याच्यासाठीच लागतात ना आपल्याला. डोक्यात काही राहू नये म्हणून गोळ्यात ना डोळी पाहिजेत का त्याला माणसाला की नाही. हळू मोकळा झाला निवांत. मोकळं होता येतं का? प्रयत्न करून बघितला की लक्षात येईल. आणि चिंतेनं दुसऱ्यांच्या कोणी नाही चिंता करीतो विश्वाची ते बसले तसं बाबा चिंताग्रस्त झालाय आणि जगाचं कसं होईल म्हणून रात्री त्याला झोप लागत नाहीये. मला नाही वाटत असली काही परिस्थिती कुठल्या घरामध्ये असेल असं, म्हणजे असेही असूही शकेल बाबा, एखादा कोणी परमात्मा जन्माला आला असेल तर असूही शकेल की बाबा त्यांचं कसं होईल, यांचं कसं होईल, त्यांचं कसं होईल. म्हणजे नातेवाईकांचं नव्हे किंवा वेगळ्या अर्थाने नव्हे, पण अशी काही दुसऱ्याच्या उद्धाराची चिंता लागली म्हणून का त्याला झोप येत नाहीये. म्हणजे मोकळा व्हायला स्वतःच काहीतरी राहिल्याचं काहीतरी राहत असेल ना. मग आता महाराज म्हणायचे की जर तुम्हाला ते शक्य असेल तर रात्री 10ला त्याला फोन करून विचार की आत्ता लक्षात आलं, मी संध्याकाळी 6ला देतो म्हणलं होतं, जमलं नाही, बाहेर गेलो तो, उशीर झाला, काय असेल ते फोन करा, सांगा त्याला आत्ता आलं तर चालेल का. आता हे जो विचारणारा मनुष्य आहे त्याला तो सांगणारा नक्की म्हणेल की नाही सकाळी 6 वाजता आला तरी चालेल. जो आठवणीने हे विचारतो, प्रामाणिकपणे हे सांगतो, मी विसरलो हे म्हणतो, त्याच्याकडून हे उत्तर येईल. आणि नाही आलं तर माझी रात्री 10 द्यायची तयारी द्यायची, मग संपला तो विषय डोक्याचा. पण विषय जात नाही, तो मनाचा विषय आहे, काळजीचा. काळजी हा मनाचा विषय आहे, तिकडे ते त्याचं काम करीत राहतात. तर यायची तीच चिंता आहे, जायच्याची तीच चिंता आहे. त्यामुळे ह्यांचं काम हे करीत राहतात आणि ही इंद्रिय, प्रत्येक इंद्रिय आपलं काम करतात. त्यांनी यादी दिली, आपण यादी तयार केली की श्रवणाचं काम, ते प्रत्येक काम काय अडचण काय झाली. आपल्याकडे ती ECG वगैरे काढतात बघा, ते असं म्हणजे आपल्याला काय त्यातलं कळत नाही, पण माझ्या ते लक्षात आलं ना काय त्याच्यात अपेक्षित असावं. उपद्रवाची म्हणजे खरं आपले जे जीवन आहे ना सगळं तसं ते आपल्याला काय ते दिसतं नसते पट्टी असे असं 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 आपल्याला काही कळत नाही. हे काय ते त्यांना कळतं त्याच्यातलं की हे बघितल्यावर काय ते त्यांना कळतं त्याचं काय त्याची आज स्थिती आहे वगैरे. तर ते असं असं ते दिसतं. आपलं जीवन साधारणतः ईश्वरीच्या इच्छांचे आलेख आहे, पुऱ्या झालेल्या, कमी पडलेल्या, न मिळालेलं मिळालेलं, न मिळालेलं मिळालेलं. आपले जे काढलं तेवढंच नाही घेतात. काय दुसरं जीवनाचं स्वरूप अडकलाय कशाने. तर ते निरीच्छा ही भवभार. निरीच्छा आहे तो तरेल, इच्छा आहे तोपर्यंत तरणार नाही, बुडणार. ठरलेलं आहे कसली इच्छा असू दे, ही द्यायची काय आणि घ्यायची काय दोन्ही सांगितलंय, दोन्ही बुडवतील शेवटी. कारण काय शेवटी दगड सोन्याचा असला आणि गळ्यात बांधला म्हणजे बुडायचा राहतो का सोन्याचा आहे म्हणून पाणी परत करता का बाबा, अरे तुम्ही सोन्याचं दगड आहे यावर आपण असं काय आहे. अशी काही यंत्रणा आहे का? चांगलं केलं वाईट काय शेवटी बघेन त्याच्यावर थोडंच अवलंबून इच्छा कोणती आहे, बुडवणारच शेवटी, दगडच आहे तो. तशी इच्छा बुडून द्या आपल्याला. आणि होतं काय हे जे मी मगाशी जे सांगितलं, तर मला आपलं जिज्ञासा म्हणून मी त्यांना विचारलं की बा हे काय बा, हे तुम्ही एकदा म्हणता हे माझं सगळं छान आहे, एकदा तोच म्हणता आणि बघता हे माझं बिघडलंय, तर काय कळत नाही. म्हणजे आता आपल्याला काही कळत नाही हे तर एवढं तर आपल्याला कळलं. तर ते आपलं विचारलं की हे असं दिसतं, हे असंच खालीवर सगळीकडे दिसतं, आणि हे तुम्ही तर म्हणता हे आता हे बिघडलं, आणि मागचं जे बघितलं ते पण तसंच होतं, त्यावेळेला तुम्ही म्हणला तुमची सुधारणा झाली. तर आता काही व्यवसायाचा भाग नाही, आपले मित्र आहेत ते, तर असं तरी सुद्धा ते असंच काय सांगतात. तर ते काय म्हणतात की त्यांचे ते म्हणले साध्या भाषेत असं आहे, म्हणजे मला कळलेलं साध्या भाषेत असं की जिथं ते वर असायला पाहिजे तिथं वर असायला पाहिजे, जिथं खाली असायला पाहिजे तिथं खाली असायला पाहिजे, म्हणजे ते बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला ते फक्त खालीवरच कळते, ते कुठं खाली असायला पाहिजे कुठं वर असायला पाहिजे ते कळत नाही. हे बरोबर आहे, हे मला कळलं, ह्या सेक्टर मध्ये ते खाली जायला पाहिजे म्हणजे बरोबर आहे. आता आपल्या वाट्याला जे हवं असतं ते येत नाही आणि जे नको असतं ते येतं, त्याचं स्वरूप इसी सारखंच आहे की नाही.
जे हवं असतं ते मिळत नाही आणि नको असतं ते मात्र मिळतं. म्हणजे उलटा ग्राफ निघतो आपला आणि मग आपली तब्येती बिघडतात आध्यात्मिक मानसिक वगैरे. तर त्याचं कारण काय? तर हे कारण मग मूळ इच्छित आहे त्याचं आणि त्याचं मूळ इंद्रियात आहे, त्याचं मूळ विषयात आहे. असं सोडवून दिलं गणित त्याने. आपल्यासमोर जे ज्ञानेश्वर गणित सोडवलेलं आहे ते असं सोडवलंय. ते म्हणतात की हे जे काम आहे हे सारखे गोष्टी. आता श्रवणाचं काम आहे. आता श्रवण म्हणजे त्याचं काम ऐकणं आहे. कानाचं ना इंद्रिय दिला, कान आहे. आता कान दिले. परमेश्वराची अशी इच्छा असेल की ज्ञानेश्वरी ऐका, माऊलींचं ऐकून म्हणायला ऐका, दाखवत ऐकावा. काय आपल्याला जे ऐकावं असं वाटतं ते जे तुम्हाला मुक्त करेल असं काहीतरी ऐकावं. आता त्याच्या पलीकडे प्रपंचामध्ये बरंच आपल्याला ऐकून घ्यावं लागतं, ते मी गृहीत धरतो. कारण त्याच्याशिवाय मुक्त नाही होता येणार ना. कारण चालणार कसं प्रपंच त्याच्याशिवाय की नाही. साहेबांचं ऐकलं पाहिजे, बरोबर आहे. घरातल्या साहेबांचं ऐकलं पाहिजे. बाहेर जे आपल्याला कोणी पुढारी काय आणि कोणी नेते असतील त्यांचं ऐकलं पाहिजे. म्हणजे ते ऐकलं पाहिजे. अशा तऱ्हेचंही ऐकावं लागतं ह्याला. पण त्याचा परिणाम केवळ कर्तव्यापुरता मनावर होऊ दिला तर ते सोडता येतं. प्रश्न राहिला जे मुक्त करणार होतं ते ऐकण्याचं आहे. कारण हे सगळं काही मला मुक्त करेल असं नाही. पण हे ऐकण्याचं काम एवढंच चालत नाही. हे श्रवणाचं इंद्रिय दिलेलं आहे. इंद्रिय विषय सेविती तेथ हर्षशोक उपज. मला असं ऐकावं असं वाटतं सगळ्यांनी की माझ्याबद्दल छान 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 सगळ्यांनी बोलावं. आता कसं बोलणार? लोक खरं बोलतात. लोक खरं बोलतात. त्यामुळे सगळं आपल्याबद्दल कसं चांगलं बोलणार? मग जे चांगलं असतं ते आपल्या समोर बोलतात आणि त्यानंतर मागणं बोलतात. आता ते तरी काय करणार? शेवटी त्यांनाही आपले संबंध चांगले ठेवायचे असतात. मग त्यामुळे ते असं मग आपल्या कानावर ते नंतर येतं ते तुमच्याबद्दल असं म्हणा. आता ते कानच ज्याला ऐकायचं होतं ते कानच. त्यांनी चांगलं चांगलं म्हटलं ते आपल्याला तोंडावर बरं वाटलं होय की नाही. खूप छान वाटलं. असं तुम्ही भेटला, किती दिवसाने भेटला, आनंद झाला, मग झालं. त्यांनाही बरं वाटतं, आपल्याला बरं वाटतं. मग आपल्याला वाटतं असंच सगळ्यांना बरं वाटावं, असंच सगळ्यांनी आपल्याला म्हणावं, असंच सतत म्हणत असावं, असं कानाला वाटायला लागतं. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणले. ते जे कानात नाही. आता त्यात जर एखादा म्हणला तुम्हाला भेटलो, दिवस सगळा वाईट गेला, असं नाही म्हणणार कोणी. तोंडावर नाही म्हणणार, तर सोडूनच द्या. पण चालतं म्हणला कोणी तर मला सांगा, आज जाऊन देवासमोर बसून प्रार्थना करून आपण जपाला लागू का की माझ्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असा. तर ते करण्याच्या आधी असं कोण बोलणार आहे तो आयुष्यभर लक्षात राहील. दुसऱ्याला बोलला असला आणि त्यांनी तिसऱ्याने सांगितलं असलं तरी लक्षात राहील. असं आहे की नाही मला सांगा. म्हणजे श्रवणाचं जे काम आहे ते मुळात मला मुक्त करणार ऐकण्याचं आहे. तर ते सोडून ते निंदा स्तुतीची त्याला चिंता लागते. त्याचं म्हणणं की मला फक्त स्तुतीच हवी, निंदा. आता जर माझं चुकलं तर माझा चुकलेलं सांगणारा मनुष्य समजा असेल कोणी तर तो मला मुक्त करायला मदत करणारा मनुष्य नाही का? पण असं वाटेल का आपल्याला? आपल्या मनाविरुद्ध बोलतो, ह्याला काय कळतं, माझा अनुभव किती, अमुक काय असेल ही यादी सगळी येते की नाही, ती यादी का डोक्यात येते? तर श्रवणांचं ह्या इंद्रियाचं म्हणणं असं आहे म्हणजे कोण कोणाच्या ताब्यात हे ठरवायचं. आता त्याचं म्हणणं असं आहे की मला जे हवं आहे तेच मी ऐकणार. आपण आता म्हणजे साधं उदाहरण म्हणून घ्या की एक गवत बाहेर उगवलेले आहे आणि गवत खायला काय एक कोणी प्राणी गेला, गवत खातोय समजा. ते गवत त्याच्या अंगावर ओरडायला लागलं तर आपल्याला कसं वाटेल? गवत ओरडत नाही कोणाच्या अंगावर, हो की नाही? म्हणजे हे कसं चाललेलं आहे? इंद्रिय त्यांचे विषय जे आहेत ना तिथे जातात, हे बरोबर आहे. विषयच आता इंद्रियांच्या अंगावर येतात अशी परिस्थिती उलटी आहे. आज मला सांगा ही जी संस्कृती आली आपल्याकडे सगळी ती आता आपल्या अंगावर येते की नाही? मला सांगा. आपण म्हटलं तरी सुद्धा ते वाजायचं ते वाजतच की नाही. आपण बंद ठेवावं त्या अंगावर येतं की नाही आपल्या. आपल्या सोयीसाठी आपण ते ठेवले. ते काय जे आहे आपलं काय म्हणतात त्याला चलत ध्वनी, जोरत काय ते प्रमाणात ध्वनी, तो ध्वनी माझ्या सोयीसाठी मी ठेवला. त्यातून मला ज्यांच्याशी बोलायचं आहे आणि ज्यांना माझ्याशी बोलायचं आहे आणि ते चालेल असं मला वाटतं त्यांच्याशी बोलण्यासाठी मी ते ठेवलं, हो की नाही? तर ते ठेवलेलं ते सोडून तुम्ही हे फुकट घेणार का? त्यांना फोन करणार का? तुम्ही आमच्या ठिकाणी नंबरवर डायल करा. तुम्ही काय माझ्यासाठी ते म्हणजे काय मला काही कारण नाही तरी मला ते येऊन पडतं. माझ्या एखाद्या माणसाला बाबा मी खुशाल हे कळवावं म्हणून मेसेज दिला, त्या माणसाला मिळाला, बरं झालं. किंवा त्याला असं वाटलं काय करू, त्याला सांगितलं अमुक करा, किंवा त्याला विचारलं काय करू, त्याने आपल्याला सांगितलं अमुक करा, यासाठी मला मेसेज. त्याच्याऐवजी माझ्याच का अंगावर मेसेज, तुम्ही आमच्या नंबरवर फोन करा, तुम्ही आमच्या नंबरवर डायल करा, तुम्हाला ₹1,00,000 मिळतील, तुम्हाला 10 लाख मिळतील, तुम्हाला अमुक देऊ, तुम्हाला तमुक देऊ. ते गवत ते आपल्या अंगावर आलेले आहे. आम्ही गवत खायचं, त्यांनी ते गुरांना खायला लागले. हा गुराच्या अंगावर गवत कसं ओरडायला लागले हे सगळं? ते म्हणजे ही विषय आपल्या अंगावर.
आम्ही आमच्या उपयोगासाठी ते ठेवलं की नाही, त्याचं काम त्यांनी करावं. पण ते त्याचं काम करीत नाही, त्याच्याऐवजी त्याच्यापेक्षा जास्त काम दुसरं करतं आणि कळत नाही आपल्याला. म्हणजे कळत नाही म्हणजे आपल्याला नाही, मला असं म्हणतं, आपल्याला कळतं. आपण सगळं वाचत असतात तेव्हा आपल्याला सगळी कल्पना आहे, पण मला मात्र कल्पना नव्हती. मी जेव्हा ते याद्या ते लेख आणि ते सगळं अभ्यास करतो तेव्हा मला कळतं की करोडो रुपये त्या SMS वर मिळवतात. करोडो रुपये धंदा करून देतात. आपला काही संबंध नाही. कोणाचं तरी कोणाला तरी हे छान आहे म्हणून कळवा, तुम्ही सगळे छान आहे म्हणा. काय उद्योग आहे माझ्या मागे, माझी मला कामात ज्ञानेश्वरी मला उडायला सवड नाही, मला नामाला सवड नाही, तर तुम्ही काय गाणं म्हटलं ते छान आहे, तुम्ही म्हटलं ते छान आहे, त्या तो छान आहे, तर हाच चांगला आहे, तोच चांगला आहे, काय वाईट आहे काय ते कळवा. किती करोडो रुपयांचा व्यवहार होतो, करोडो रुपयांचा. काय मला कारण खरं म्हणजे काय कारण नाही, पण हे गौतम माझ्या अंगावर घुमतात अशी परिस्थिती आहे, माझ्या अंगावर येतात अशी परिस्थिती आहे. हे सगळं आणलं आपल्याकडे. याच्यामध्ये झालं काय, तो मूळ देह दिला होता मुक्ततेसाठी. म्हणजे कसा विनाशाचा गोंधळ कसा झालाय, म्हणजे आपल्याकडे का मुक्त मनुष्य माणसं दिसत नाहीत, किंवा का आनंदी माणसं भेटत नाहीत, किंवा का आनंद मला मिळत नाही स्वतःला, याची कारणं आपल्याचकडे आणि ती देहामध्ये आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये आपण जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की यातल्या परिस्थितीमध्ये त्याची कारणं आहेत. ह्या प्रत्येक गोष्टीचं त्याचे जे विषय आहेत ते वाढवण्याचं काम फक्त सुरू आहे. आज संस्कृती आक्रमण होते असं आपण म्हणतो, ते म्हणजे काय, तर माझ्या सर्व विषयांना जास्तीत जास्त खाद्य पुरवण्याचं चाललेलं आहे. तुम्ही जास्त बघा, तुम्ही जास्त ऐका, ते मला सांगा ते काय त्या उत्सवामध्ये ते केवढं ते भिंत लावलेली असते ते आवाज येत असतात बघा, त्या गणपतीचं विचारायचं होतं. एवढा बुद्धिदाता देव, पण काही करू शकत नाही यांना बुद्धी देण्याच्या बाबतीत, होय की नाही. ते किती डेसिबल काय आपल्याला आहे लिमिट काहीतरी, पण तरी सुद्धा तेवढे डेसिबल कुठले काय कुठलं, एवढ्या मोठ्या भिंती ते चौकटी लावून ती धनाधन सगळ्यांना ऐकून हरण करून टाकतात. शेवटी ते कोर्टात जाऊन त्यांचं बंदी आणा, हे करा ते करा करावं लागतं. किती आमचं अंगावरती आणून टाकतं, काय गरज आहे का आपल्याला, काही नाही. प्रत्येक इंद्रियाची अशी अवस्था करून टाकलेली आहे आणि त्याला श्रेष्ठ समजलं जात आहे हे कलियुगाचं आणि आपलं दुर्दैव. भारतात ही परिस्थिती नाही, महामध्ये हे संस्कृतीमध्ये नाही आपल्या. त्याचं काम जेवढं आहे तेवढं त्याने करायचं. आपल्याला उलट देहाला दंड देऊन त्याला योग्य त्या पद्धतीनं ठेवण्याची पद्धत आहे, देह वापरण्याची पद्धत आहे आपल्याकडे. देहाने आपल्याला वापरायचं, इंद्रियाने आपल्याला नाही वापरायचं. त्यांना ऐकायचे म्हणून मी बाहेर जाणार नाही, कानानं ऐकायचे म्हणून मी रेडिओ नाही लावणार. मला गरज आहे बातम्या ऐकायची म्हणून मी ऑन केला, म्हणून मी आत्ता बातम्या ऐकतो, बंद झाली बंद करणार, ते जे नंतर जाहिरात लावणार ते मी ऐकणार नाही. असं आपल्याकडे नियंत्रणाची संस्कृतीचं आहे काम. इथे ते नाही, ते सगळं ऐका मग आम्ही हे ऐकवतो. आणि उलटा आता अशी परिस्थिती की ते जाहिरातीच ऐकूया अशी आपली अवस्था झाली आहे. मूळ काय झालं ते झालंच. जितक्या जाहिराती जास्त तितकी आपली लुबाडणूक जास्त. कुठल्याही विषयाची घ्या, आपण कुठल्याही चॅनेलवरची घ्या, हे सगळं इंद्रियाधीनपण का झालं, तर हे सगळं असं आलेलं आहे. आणि आपण सावध नाही त्या बाबतीत की अरे हे मला लुटतात, अरे माझ्यावर जाहिराती ज्या अर्थी या विषयाच्या 10 आल्या त्या अर्थी माझ्या डोक्यावर हे बसणार नाही का याचा खर्च सगळा, हे मी कशासाठी करावं, हे माझं इंद्रियाधीन पण वाढवायचा प्रयत्न करतायत. मी इंद्रियाचं देऊन मला मुक्त करायसाठी हे साधन दिलंय. तर देह वापरण्याची आपल्याकडे पद्धत आहे. आणि उलट असं आहे की ती मोठी घालून दिलेली पद्धत, म्हणजे त्याच्यासाठी कटाक्ष आहे पहिल्यापासून की त्याला, म्हणजे आपल्याकडे जसं घोडं, एक घोडं आहे, तर घोडं पूर्वीच्या काळामध्ये आपले सगळे प्रवास त्या घोड्यावर होत असत किंवा याच्यातून होत असत, बैलांच्या गाडीतून होत असत. तर बैल तंदुरुस्त ठेवला पाहिजे की नाही, घोडं तंदुरुस्त ठेवलं पाहिजे की नाही, ठेवलं पाहिजे. कुठल्याही क्षणी मला टाच मारायची म्हटलं की बसलं पाहिजे, गेलं पाहिजे. आता त्याला टाच मारायची, जिथं जायचं तिथं मी जायचं, असं काम झालेलं आहे. त्यांनी त्यांचा प्रीमियर आहे म्हणून त्यांनी जाहिरात करायची, मी बघायला जायचं, कारण मला आज काम आहे. पण ते आता ऍडजस्ट केलं पाहिजे, कारण ते खेळणार आज दिवसभर, त्यामुळे आज मला रजा टाकली पाहिजे. हा उद्योग आपल्याला काय कळत नाही बाबा, असं सगळीकडे ठेवलेलं आहे, सगळ्या बाजूने असं केलेलं आहे की इंद्रियाधीन पण मुळातच त्यांना 700 वर्षापूर्वी सावध करावं सारखं वाटते. आज आपल्यावर तर अतिक्रमणच झाले सगळं. अशी अवस्था सर्व बाजूने आहे. विचार करणारा सावध राहील, म्हणून विचारे परलोक ओळखीचे, विचाराने श्रेष्ठ जीवन ओळखावं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि श्रेष्ठ जीवन आचरणारे हे जे आहे ते गुरुदेव आहेत, आठवण झाली म्हणून सांगतो त्यांची. त्यांच्याकडे प्रोफेसर दत्त म्हणून पाटणे हे व्हाईस चान्सलर, आपल्याला माहिती की तत्वज्ञान विभागाचे प्रमुख आहेत. त्यांच्या हाताखाली विद्यार्थी येतात आणि ते शिकतात एम एच्या ह्याला. त्यावेळची हकीकत आहे. तर त्यावेळेला एम एच्या परीक्षेला सुद्धा वायवा असायची. आता ते पण पेपरवर सगळं होतं, पण पूर्वी ती सुद्धा परीक्षा टफ होती. म्हणजे पूर्वी वफाची जी किंमत आहे ती आज ग्रॅज्युएशनला राहिली नाही. आपल्याला माहिती आहे, जुने जे लोक वफा झालेले असतील त्यांना माहिती असेल. व्हर्नाक्युलर फायनलला जेवढं इंग्लिश येत होतं तेवढं आज ग्रॅज्युएट झालं तरी येणं अवघड आहे अशी परिस्थिती झाली. इतकं दर्जा घसरला.
त्या काळातला हा दर्जा होता की त्या MA ला सुद्धा तोंडी परीक्षेला सामोरं जायचंय त्याने. जो काय अभ्यास केला त्यातले जे प्रश्न विचारतील त्याची उत्तरं आली व्यवस्थित असेल तर पास. इतकी टफ स्टँडर्ड्स आहेत. अशा ठिकाणी त्यांच्या परीक्षा घ्यायला त्याच विद्यापीठातले आपली माणसं वगैरे नाहीत, बाहेरून कोण ठरवित ते दुसऱ्या विद्यापीठातला मनुष्य. तर दुसऱ्या विद्यापीठातले डॉक्टर दत्त हे प्रोफेसर तिथे अलाहाबादला यांच्याकडे यायचे होते यांच्या युनिव्हर्सिटीच्या परीक्षा घेण्यासाठी ह्याच्याहून पाटण्याहून. तर ते त्यांचं पत्रव्यवहार झाला की बा तुम्ही येणार, त्यांची रिसिव्ह करण्याची व्यवस्था पाहिजे कारण प्रोटोकॉल आहे आणि मोठी माणसं आहेत. तर तेही तिकडे येणार, डिपार्टमेंट मोठे आहेत. तर ते तिथे आले. ते अलाहाबादला उतरणार स्टेशनवर, त्यांची गाडी कळलेली आहे. त्यावेळेला विद्यार्थ्यांना पाठवलं होतं आणि तुमची राहण्याची व्यवस्था, त्यांचा मोठा बंगला आहे त्या बंगल्यामध्ये गुरुदेवांच्या केलेली होती. सगळी व्यवस्था त्यांना लागणाऱ्या बच्चा आणि रमका चमका सगळं व्यवस्थित सगळं त्यांची ठेवलेलं होतं. कारण ते प्रोटोकॉलचं काम आहे त्याप्रमाणे केलेलं आहे सगळं. हे केलेलं होतं. ते विद्यार्थी आणायला गेलेला होता पण त्या गाडीला ते आले नाहीत. तर ते आले नाहीत म्हणून मग हे येऊन सांगितलं उशीर झाला, रात्रीची वेळ, ते काय आलेले नाहीत. तर ठीक आहे म्हणजे मला आलेलं काहीतरी असेल बरं. इतकं आता आजच्यासारखं सोपं नव्हतं त्यांचा संदेश पोचणं किंवा टेलिफोन किंवा ह्या गोष्टी इतक्या सोप्या नव्हत्या. तर त्यानंतर सगळी मंडळी उशीर झाला, आपापले गुरुदेवांचं काय ते नेम झाला, सगळं झालं, झोपी गेली मंडळी. सकाळी उठून नेम झाल्यानंतर गुरुदेव जेव्हा बाहेर आले तेव्हा बाहेरच्या ओसरीवर हे प्रोफेसर दत्त झोपलेले होते. गुरुदेव त्यांना उठवलं, आले तुम्ही इथे कसे काय झोपले? ते म्हणले मी रात्री आलो, ती गाडी चुकली, ती मला काय मिळू शकली नाही, माझी कामं लांबली तिथली, त्यामुळे मला विद्यापीठातून निघता आलं नाही. त्यामुळे त्यानंतर 2-3 तास निघण्याच्या दुसऱ्या गाडीने मी आलो आणि त्यामुळे मी अपरात्री पोचलो. आणि अशा वेळेला आपल्याला उठवणं काही मला बरोबर वाटे ना. ते म्हणले अहो मला हाक मारायची, मी आत होतो, हे इतके विद्यार्थी होते बाकीचे. ते म्हणले काही नाही, दार उघडं होतो. मी आत आलो, बंगला इथे कडे ओसरीवर साधा आपलं बॅग डोक्याला घेऊन MAच्या वह्या घ्यायला आलेला मनुष्य. त्याला बोल हे करता आलं नसतं का, लोकांना जपता आलं नसतं का? पण देह वापरण्याची वस्तू आहे. उलट त्यावर ते काय म्हणाले की तुमच्याकडे यायचं आहे म्हणजे गुरुदेवांच्याकडे, तर गुरुदेवांच्याकडे तुमच्या घरामध्ये यायचं आहे. तर म्हणले खोलीतल्या सगळ्या सुखसोयीत काय आणि ओसरीत काय, तुमच्या छत्राखाली असण्याचा जो आनंद आहे तो कशात आहे म्हणले. काय जाण असेल आणि किती ती माणसं करणारे असतील. मला सांगतो देह वापरलेला आहे. तिथे बाहेर डास आहे, हे आहे, सगळं त्यांना माहिती आहे. बाहेर बोल आहे, डास आहे, वारं आहे, गार वारं लागतं, ही सगळी अडचण माहिती आहे. तरी सुद्धा त्याला अशा तऱ्हेने वापरण्याची पद्धत आहे. आणि आम्हाला देहाच्या सुखाच्या मागं पळवण्याची यंत्रणा चालू झालेली. मग मला सांगा मनुष्य बद्ध होण्याकडे जाईल का मुक्त होण्याकडे जाईल? तो शेवटच्या क्षणापर्यंत डिससॅटिस्फाईड राहील. ही विल बी डिससॅटिस्फाईड थ्रू आउट हिज लाईफ. अशी यंत्रणा आहे ही सगळी, कारण ती देहाला धरून चालली आहे सगळी. मला सांगा देहातून मुक्त होण्याची यंत्रणा कुठून पाश्चात्य देशातून आपल्याकडे आली आहे का आजपर्यंत? आपल्याकडून तिकडे जात आहेत. ओंकाराचे रहस्य ते जाणून घेतात. अशी अवस्था आहे, अशी उलटी परिस्थिती आहे. योग आता इकडून तिकडे चालला, ही परिस्थिती आहे. कारण तो हे शिकवतो सगळं की हे मूळ आपलं स्वरूप काय, त्याच्याकडे नेणारा मार्ग कोणता, त्याला कसं जावं, हे सगळी यंत्रणा आपल्याकडे. आणि त्याचं एक साधन म्हणून, मानमुक्तीचं साधन म्हणून देह दिला. मला सांगा जरी एवढं लक्षात ठेवलं नसतं की देह मला वापरण्यासाठी आहे, माझ्या कामासाठी देह वापरायचा आहे, तो वापरायची वस्तू जसं बाहेर घोडं ठेवलेलं आहे ते जसं आहे की ते तंदुरुस्त पाहिजे म्हणजे पाहिजे, बरोबर. त्याला काही अन्न पाणी दिल्याशिवाय ते उभं राहील का? ते मरगळून पडेल. मग तसं मला त्याला अन्न पाणी देण्याची गरज आहे. पण मग 10 ठिकाणी मी त्यांनी वस्तू आणल्या म्हणून खाऊ का, त्याने आणल्या म्हणून मी चैन करू का? हा माझा विचार आहे, तो ह्याच्यामध्ये आहे. हा माझाच विचार आपण करायचा आहे. आपला आपण हा विचार करायचा आहे की त्यांनी ते करायचं किंवा त्यांनी आणलं म्हणून मी ते करायचं का? तर मला जे शरीर दिलंय ते माझ्या ह्या मुक्ततेच्या वापरासाठी दिलेली वस्तू आहे. मी जर ती त्यांच्या अधीन होऊन जाईन तर ती मुळातच अधीन आहेत विषयांच्या. त्यात विषयांची भर मी घातली तर मी केव्हा पुरात वाहून जाईन कळणार पण नाही काय. इतका पूर आहे अक्षरशः. ह्या सगळ्या गोष्टींचा पूर आपल्यावर येऊन आदळतो असं मला वाटतं. आणि त्या पुरामध्ये मनुष्य कधी वाहून जाईल हे सांगता येत नाही, अशी त्याची अवस्था आहे. याच्या बरोबरीनं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला माहिती असेल की तपश्चर्याला बसले, आपली आली वेळ संपत, मी शेवटी 5 मिनिटे घेतो. तर तपश्चर्याला बसणारी माणसं असतात, ती ऋषीमुनी वगैरे काय जे असतील ते तपोभंग करण्यासाठी ती अप्सरा वगैरे पाठवते. अलीकडे ही पैसा माझी एक अप्सरा आहे म्हणून लक्षात ठेवायला हरकत नाही. तप करा नाही तर न करा, मागे लागलेली ते वाटत. त्याला गरज संपली तरी तो मिळवतोय. अरे त्याची गरज संपली तर त्याचं काम संपलं ना. त्या
गोष्टीचं. मला सांगायला गरज झाल्यानंतर जर मनुष्य जेवला तर तुमचा डॉक्टर आरोग्यशास्त्रज्ञ सांगतो ना याच्यापुढे जीव नका नाही तर तुम्हाला त्रास होईल. त्या आरोग्य म्हणून सांगतो की नाही, आपण शास्त्र म्हणून सांगतो की नाही. मग त्याला गरज नसताना त्याने मिळवलं तर त्याचं काय होईल हे सांगायला काय शास्त्रज्ञ पाहिजे का वेगळा? अफसर आहे बोल घातलेली आहे, ते पुढे कसं होईल? मग समजा उद्या बाजारभाव वर जातात सारखे, ते इन्फ्लेशन वाढलं आहे, मग ते इंडेक्स येत होतात, मग ते उद्या व्याजाचे दर खाली उतरले, मग उद्या समजा असं झालं तसं झालं. मला एक जण ह्याच्यातले महाराजांच्यातले ज्येष्ठ माणूस होते, ऐकणार त्या गप्पा टप्पातले, तर ते म्हणते सगळं चार्ट उघडून बसले की असं इन्व्हेस्टमेंट एवढे आहे, इथून एवढं येणार तेवढं तर 70 वर्ष आली, मला काय वाटत नाही हे 80 पर्यंत आपल्याला पुरेल वगैरे असं. तर ते म्हणलं कसं काय? तर म्हणलं हे असं आहे. तर मला ते आता ते त्यातलं हे माहिती होतं की बुवा काय त्याची व्हॅल्यू कशा होतात, डिफ्लेट कशा, इन्फ्लेट कशा, आमचं ते सगळे आमचं ते याचा विषय होता अभ्यास, ते कळलं, लक्षात आलं सगळं काय ते. तर त्यामुळे म्हणले अशी शक्यता आहे की हे 75व्या वर्षी संपतं की काय असं मला वाटतं. त्यामुळे मला मोठी चिंता लागली की हे होणार कसं सगळं, आपण याच्यावर जगणार, उद्या समजा आपल्याला पुढचे 5 वर्ष हे सगळे पैसे या पद्धतीने संपतील असं मला वाटायला लागले, तर कसं होणार? म्हणजे तुमचा महाराजांच्यावर विश्वास आहे ना, भाव वाढ होते मलाही मान्य आहे, पैशाची व्हॅल्यू कमी होते मलाही मान्य आहे, हे सगळं मान्य आहे, तुमचं म्हणणं कॅल्क्युलेशन सगळी मान्य आहे, तुमच्या महाराजांच्यावर विश्वास आहे, एवढं तुमचं आहे. आज समजा ते भाव नाही कमी आले, आपल्या लवकर नेतील ना. म्हणले आता हे खरं आहे म्हणले, तर काय शंका नाही. तुम्ही म्हणता ते बरं, समजा असं नसलं तर म्हणलं भाव खाली आणतील, ते पण शक्य आहे. म्हणलं दोन्ही शक्य आहेत ना. तुम्ही असं काय विचार करतात की याच्यात किती ते ह्याच्यात तुम्ही त्या चिंतनात राहणार? मला सांगा, एखाद्या 65च्या किंवा 70च्या माणसाने त्या विचारात किती राहावं, हे मनाचा विषय आहे तो. तर त्यांनी ती भूल घातली म्हणून त्याचा विचार झाला. मला ह्याचा विचार करायचं काही कारणच नाही. ज्यांना म्हणजे उलट तर चैनीच्या बाबतीत तर माझं म्हणणं असं आहे की मनुष्य याच्याने काय झालं, म्हणजे ज्यांच्याकडे गरीबाला भाकरी नाही ना, त्यांचा प्रश्न वेगळा आहे. ते नाहीत लोक, आपल्या समोर आहेत तसे लोक थोडे, पण ते अगदी कमी आहेत. ज्यांच्या समोर आज सगळं आहे त्यांचेच प्रश्न आहेत. आणि जिथे जास्त आहे तिथं तो फक्त चैनीच्या मार्गाला जातो, एवढं एकच त्याला वेगळं ठेवलाय. आणि त्याचे 100 प्रकार समोर आणून टाकले की तुम्ही कुठला निवडता बघा, अशी अवस्था करून ठेवली आहे माणसाची. आणि ही जी त्याला समोर आणून टाकलेलं हे आहे, काय म्हणून भूल आहे, तर ती त्याचे प्रवासाचा उद्दिष्ट भंग केल्याशिवाय राहणार नाही नक्की. कारण ही चैन, ही खरं चैन करणं म्हणजे, खरं सांगू का, चैन करणं म्हणजे पैशाचा संचय असताना ते चैनीसाठी खर्च करणं म्हणजे पैशाचा उत्तम उपयोग आपल्याला कळत नसल्याची जाहीर कबुली देणं आहे. माझं साधं मत सांगतो, पटलं तर सोडून द्या. चैन करणं संचय आहे, पुरेसे आहे, तर त्याची चैनीसाठी वापर होणं याचाच अर्थ पैशाचा उत्तम उपयोग मला कळत नाही असं जाहीर कबुली देण्यासारखं आहे. कारण त्याच्यापेक्षा किती उत्तम उपयोग पडलेले आहेत माणसाकडे की जे मुक्तताकारक आहे. स्वतःला नाही, इतरांसाठी आहेत. तुमच्याकडे दिला त्याचाच अर्थ दुसऱ्याला कमी दिलाय, त्याला देण्यासाठी दिलाय. हो, तुमची बुद्धिमत्ता जास्त झाली, तुमच्याकडे कर्तृत्व शक्ती जास्त झाली, कार्यशक्ती जास्त झाली, ती एवढ्यासाठी दिली की त्याच्या साह्याने तुम्ही जास्त मिळवावं. ज्याच्याकडे ती कमी आहे, ज्याला तेवढी कुवत नाहीये, त्याला ते देण्यासाठी द्यावं याच्यासाठी दिलं ना. मग सांभाळायला दिलेली वस्तू मी जर चैनी वापरली, तो उत्तम उपयोग कळला नसल्याची जाहीर कबुली नाही, तर दुसरं काय. असं सगळीकडे चालू आहे. म्हणून मी काय आता ह्या इंद्रियांच्या तपशिलात शिरत नाही, उपाय फक्त थोडीशी चर्चा करतो. याच्यावर काय करता येतं ते दिलंय. हे सगळे मी काय वाचले नाही, मी फक्त कानाचा आणि याचा विषय सांगितला. ज्या विषयांच्या ठाई एकनिष्ठता काही नाही, तेथ दुःख आणि काही सुखही दिसे. देखे शब्दांची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, ते द्वेषाद्वेष उपजती श्रवणाद्वारे. आपल्याला निंदा स्तुती उदाहरण सांगितलं. मृदू आणि कठीण स्पर्शाचे दोन्ही गुण, असं सर्व हे सगळं आहे. पुढच्या वेळेला आपल्याला जमतं आपण त्याच्यात जाऊ आणि त्यावेळेला हे बघू. हे काय सगळं आज होणार नाही आपल्या लक्षात आले. पण तरी सुद्धा इथे एकच गोष्ट आहे की या सगळ्याचं वर्किंग कसं एवढं समजून घेतलं तरी चालेल. या सगळ्याचं कामकाज कसं चाललंय एवढं जरी माझ्या लक्षात आलं तरी चालेल. देह कशासाठी, त्याचं कामकाज काय, इंद्रियांचं काम काय, ती काय करू इच्छितात, ती विषयाधीन कशी होणार, विषयांची तरतूद कशी चाललेली आहे, आणि माझं आधीच मुळात विषयाधीन असलेलं मला परत कसं आणायचं, ही सगळी माझ्या समोरची खरे प्रश्न आहेत. माझ्यासमोरचे खरे प्रश्न रोजचे माझे मिटलेले आहेत, चाललेले आहेत. जेवणा खाण्याचे प्रश्न ते सुटलेले आहेत, ते चालू आहेत, आपापल्या परीने सुटत आहेत. प्रपंचाचे प्रश्न चालू आहेत, त्यांच्याच परीने ते सुटणार. प्रश्न माझीच मुक्तता होणार नाहीये तो प्रश्न आहे, तर तो ह्या मार्गाने सुटणार आहे आणि नाहीतर याच मार्गाने अडकणार आहे. कारण जे उपयोगाला तेच उपद्रवाला, तेच अडचणीला कारण आहे. तर हे यावं म्हणून
आपल्याला यासाठी काय करता येईल याचे 4 उपाय ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेले आहेत. आणि एक 5-6 मार्ग म्हणून आपल्या समोर ठेवतो. एक सोपा मार्ग ज्ञानेश्वर महाराजांचे उपाय आहेत ते खूप मोठ्या विषय आहेत. आपण थोडासा उपाय लक्षात घेऊ. एक मनाकडे लक्ष द्यावं, कारण ते 6वं पण अत्यंत विलक्षण इंद्रिय आहे की जे हे सगळं जाणू शकतं, जे तुम्हाला मुक्त पण करतं, जे तुम्हाला बद्ध पण करा, जे ह्या 5 इंद्रियांच्यावर लक्षही ठेवतं आणि त्या 5 इंद्रियांना मोकळही सोडतं आणि त्यांना खेचूनही घेऊ शकतं. हे सगळं सामर्थ्य असलेलं एकच ठेवलेलं आहे. म्हणून त्याच्याकडे त्याचं लक्ष देणं, त्याचा अभ्यास करणं, त्याच्याकडून होणारी फसवणूक टाळणं, याला आपल्याकडे गुरुजी म्हणून होऊन गेला मोठा तत्वज्ञ, तो म्हणायचा की निदान तुरुंगाला घर समजू नका, असं त्याचं एक वाक्य जी मला आठवण झाली. तुरुंगाला घर समजू नये. तसं आपल्याला जे आपल्या वैभवाचे जे वाटतं ते मला मुक्तताकारक आहे का बघावं, नाही तर ते वैभव नव्हे. तुरुंगात भिंतीला आपल्याला वॉलपेपर लावता येतील, हातातल्या बेड्याने मी माझे बिलवर समजू शकतो, त्याला काय अडचण नाही, मला काही पण समजता येईल, त्या बाटल्या समजता येतील, हे सगळं शक्य आहे असा भ्रम मन करून देऊ शकतं. तर त्याच्याबद्दल त्याच्यासाठी त्याचा अभ्यास आहे. म्हणून त्याच्याकडून फसवणूक होत नाही ना हे बघावं, असं एक गुरुजीचं म्हणणं होतं. त्यातली फसवणूक बघावी, त्यानंतर मला त्याच्यात प्रामाणिकपणा आणता येईल. आपल्याकडे गणपतीची उपासना महाराज म्हणायचे ना, ती ह्या बुद्धीसाठी करावी, कारण तिचं एक काम आहे, ती हे सगळं वेचू शकते. विवेक सांगतो ती वेचू शकते बरोबर, करावं की नाही करावं, किती विचार करावं किती नको करू बघेल. त्याच्याबरोबरीनं थोडा संत विचाराचा अभ्यास, त्याचं अनुसरण आणि प्रयोग, थोडं वैराग्य, थोडी निर्भयता. काही वेळेला या निर्भयतेची गरज असते. विषय नाकारण्याची निर्भयता ही अत्यंत मोठी निर्भयता आहे. इच्छा नाकारण्याची निर्भयता ही खूप मोठी निर्भयता आहे. तर तशा तऱ्हेच्या निर्भयतेचा आपण विचार करायला हरकत नाही की जी बद्ध करणारी इच्छा आहे ती मला नाकारता येईल काय. असे काही उपाय आपल्याला करता येतील. आणि निर्भयता आपल्याला आली तर हे जिथे जसं चालू आहे तिथे मला नाही म्हणता येत. आपल्यावर जसं आपल्याकडे आपण शेवटी ते मोबाईल ऑफ करून ठेवतोच ना, शेवटी तेवढा काळ तरी ते थांबलेत ना. आता ते झालं की ठणठण सुरू होणार, त्याबद्दल शंका नाही. पण आज मला ते थांबवता आलं ना, तसं मला यातली कोणती गोष्ट नको आहे, कोणत्या गोष्टीची मला जरूर नाही, ती मला बाजूला फेकून देता येणं शक्य आहे. ते केलं तर होऊ शकते. ज्ञानेश्वर महाराजांनी एक 4 उपाय सांगितले. ते फक्त इथे सांगतो, इथे जे शेवटी म्हटलंय विचारे परलोक ओळखती, म्हणजे श्रेष्ठ जीवन विचाराने ओळखू शकतात. तर हे लक्षात यावं किंवा कसं करता येईल त्यासाठी त्यांनी 2-3 गोष्टी सांगितल्या. की एक प्रतिकूल परिस्थिती, तो अग्नीचा संबंध आहे असं समजा. प्रतिकूल परिस्थिती हा अग्नीचा संबंध आहे, त्यातून माणसाला मुक्ततेला अत्यंत उत्तम सोय आहे. प्रतिकूल परिस्थिती असते, आपली तक्रार असते, आपलं मन अडकतं, प्रतिकूलच का म्हणतो, अमुकच तमुक तमुक, त्याला त्याने अग्निसंबंध म्हणलेला आहे. अग्नी टाकलेलं सोनं हिण जळून ते शुद्ध होतं, तसं मनुष्याला प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याचं मन जळून त्यातला फक्त भगवंताचा अंश राहतो. आपल्याला तेच हवं. असे उपाय सांगितलेले आहेत. ते आता उपाय सगळे सांगत नाही, आपल्या वेळेने आपल्याला आपण खूप वेळात आहे, जवळजवळ 2 तास आपण हे सगळं सहन करतात, ऐकून घेतात. तर आपल्याला हे सगळं सापडावं. आणि हे जे एक त्यात शेवट त्यांनी उदाहरण देताना म्हटलंय तेवढं लक्षात ठेवलं तरी चालेल की देहाचे पूर्ण गुलाम ते पूर्वीच्या काळातले राक्षस, ती जीवनी मानलेली आहे पूर्ण गुलाम. अर्ध गुलाम देह लोकातले आणि स्वामी ते परलोकातले. एवढं लक्षात ठेवलं तरी आपल्याला एक थोडीशी दिशा मिळेल म्हणून मी आपल्या समोर अशा पद्धतीने ठेव. तेवढं आपण आपल्या बाजूने विचार करून ठेवा. आणि त्यांनी एक उपाय दिलाय तोही लक्षात ठेवा. आता आपण वाचलं त्याच्यामध्ये एक उपाय दिलेला आहे ते पान 127 आपल्या 127 पृष्ठ 42 आपण ज्या वाचल्या त्याच्यामध्ये सलिली पय जैसे एक होऊन मेनले असे परी निवडून राजहंसे वेगळे की. एवढं लक्षात ठेवून तरी चालेल. राजहंस होण्याचं काम आहे. मधले सगळे उपाय आपण नंतर पुढच्या वेळेस चर्चा करू, काय म्हणले ते, कशाने काय झालं ते. पण मला जर आनंदाच्या स्थितीला, मला जर उच्च जीवनाच्या स्थितीला जायचंय तर राजहंस होण्याची गरज आहे. तर ह्याच्यातल्या जो राजा आहे तो देहमनाचा राजा आहे.
आणि हंस आहे तो प्रपंचाच्या परिस्थितीच्या पाण्यावर तरंगणारा हंस. असा राजहंस तयार पाहिजे. हे ज्याला जमलं त्याला जमलं. प्रपंच परिस्थितीचं पाणी आहे, हंस तरंगत असतात निवांत पाण्यावर. तसं प्रपंच आणि परिस्थिती जशी असेल तशी, लहानापासून थोरापर्यंत, अगदी मृत्यूच्या शय्येवर असलेल्या माणसापर्यंत सर्वत्र प्रपंच परिस्थिती आहे. ती जशी आहे त्याच्यावर तरंगत असलेला मनुष्य हा हंस आहे. आणि ते ओळखू शकणारा, देहमनाचं कारभार ओळखू शकणारा आणि ते वेगळं करणारा तो राजा आहे. तर तसं त्या हंसाचं राजेपण आपल्याला मिळवता येईल का हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. तर तसं देहमनाचं राजेपण मिळवता येईल का हा आपल्या समोर प्रश्न आहे. तो जर आपल्याला सोडवता आला तर मग आपल्याला ते हे जे म्हणतात ते ध्येय साध्य होऊ शकेल आणि ते व्हावं अशी मी त्याला प्रार्थना करतो. आणि आजची आपली वेळ संपली म्हणून थांबतो. तुमचे माझ हे कृपागार, तुमचे माझ कृपाळू सज्जन, तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन, तुम्ही संत जन. हेच कृपादान तुमचे माझ, हेच कृपादान तुमचे माझ, कृपाळू सज्जन, तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन, तुम्ही संत जन. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, 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 आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. जीव माझी सांगा का कुळती, जीव माझी सांगा का कुळती, सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. पतित आगळा अनाथ अपराधी, 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 पतित आगळा. परिपाया वेगळा